तर निवडणुकांच्या तोंडावर पैसे वाटप करणाऱ्यांना ठोकण्याचं काम करण्यासाठी माणसं ठेवल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावलाय आणि यासाठी आम्ही आउटसोर्सिंग केल्याचं राऊत म्हणाले. तर शिंदेचे लोक हे पैसे वाटत असतील तर भाजपच्या लोकांना पाठवू आणि भाजपचे लोक पैसे वाटत असतील तिथे शिंदेच्या लोकांना पाठवू असं राऊत म्हणाले. दुबार मतदान करणाऱ्यांना राऊतांनी इशारा दिलाय. तर दुबार मतदारांना ठोकण्यासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे या दोन्ही पक्षांनी भगवं पथक तयार केलेले आहे. हे पथक दुबार मतदारांना ठोकून काढणार असल्याचा इशारा राऊतांनी दिला. फटकवण्याची सुरुवात झालेली आहे. नंबर 1, आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटतायत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक ठोकतायत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोक ठोकतायत. आम्ही त्यांना सुपारी दिली आहे. बघा ना, ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक गँग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत. म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. आम्ही एक आमचं पथक तयार केलेलं आहे. आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अशा प्रकारे आमचं एक भरारी पथक तयार केलेलं आहे. दुबारा मतदार दिसला की त्या पथकाला कळवायचं, विभाग वाईज, आणि मग ते येऊन त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे कसला कायदा आणि सुव्यवस्था? दुबारा बोगस मतदान हा काय कायदा सुव्यवस्थेत बसतं का? भारतीय जनता पक्ष शिंदेच्या लोकांनी बोगस मतदार जे आणले आहेत ते कोणत्या कायद्यामध्ये बसतं सांगा ना. जे कायद्यात बसत नाही त्याला ठोकणं हे कायदेशीर आहे. हे मी निवडणूक आयोगाला सांगू इच्छितो, पोलीस प्रमुखांना सांगू इच्छितो आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो. अजिबात हा प्रयत्न करू नका. हा प्रयत्न जे करतील बरं का, त्यांची रस्त्यावरून धिंड काढली जाईल.